22,05,000 विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षी नीटची परीक्षा दिली होती. मात्र त्यानंतर हा पेपर ऑलरेडी लीक झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये सीबीआय तपास करताय. ही परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. मात्र दुसरीकडे हा पेपर ज्यांनी लीक केला त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या शहरांमधून तब्बल 9 जणांना अटक केलेली आहे. यामध्ये मुख्य मास्टरमाइंड हा लातूरचा पी.व्ही. कुलकर्णी हा प्रोफेसर असल्याची माहिती समोर येते. त्यानं अगदी फुल प्रूफ प्लॅन बनवलेला होता. केवळ त्याच्याच काही विद्यार्थ्यांसाठी ही सगळी ऑफर त्यानं ठेवलेली होती. एक रेट कार्ड ठेवलेलं होतं. या रेट कार्ड नुसार प्रत्येकाला काही प्रश्न मिळणार होते, काही उत्तरं मिळणार होती, जी तंतोतंत मेन एक्झाम मध्ये सुद्धा येणार होती. मात्र हा सगळा फुल प्रूफ प्लॅन केल्याच्या नंतरही अगदी गोपनीय पद्धतीने हे सगळं वर्कआउट होत असताना अचानकच हा पेपर लीक झाल्याची माहिती बाहेर नेमकी कुठून आली आणि हा पेपर जो केवळ या पी.व्ही. कुलकर्णीनं त्याच्याच काही मोजक्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला होता, ज्यांनी त्याला लाखो रुपये दिलेले होते, त्यांच्यासाठीच हा पेपर जर त्यानं प्रोव्हाइड केलेला होता तर तो मुळात बाहेर कसा आला हे सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अतिशय इंटरेस्टिंग ही सगळी स्टोरी आहे. यावरतीच आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे असं यासाठी म्हणावं लागतंय की या सगळ्यांनी मिळून म्हणजे हे जे काही नीटचा पेपर फोडणाऱ्यांचं रॅकेट आहे, या संपूर्ण रॅकेटनं मिळून अगदी फुल प्रूफ प्लॅन केलेला होता. त्यांचा प्लॅन कुठेही डिस्क्लोज झालेला नव्हता किंवा ते सगळेजण या सगळ्या प्रकरणात अडकतील अशी अजिबातही शक्यता नव्हती. मात्र केवळ एका खोडकर विद्यार्थ्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर आलं असंच म्हणावं लागेल. आता या विद्यार्थ्याला या सगळ्यामध्ये त्याचं कौतुक करायचं की त्याला दोष द्यायचा हा प्रश्न वेगळा आहे. मात्र या विद्यार्थ्यानं नेमकं काय केलं आणि मुळात हा पेपर बाहेर कसा आला हे सगळंच समजून घेणार आहोत. पी.व्ही. कुलकर्णी हा मूळचा लातूरचा प्रोफेसर आहे. केमिस्ट्री तो शिकवतो आणि पुण्यामध्ये त्याचे कोचिंग क्लासेस आहेत. याच कोचिंग क्लासेसमध्ये नीटचा अभ्यास तो विद्यार्थ्यांकडून करवून घेत असतो. मात्र त्याला गेल्या अनेक दिवसांपासून असं वाटत होतं की आपला जो क्लास आहे ना, आपल्या क्लासमधली मुलं ही नीटमध्ये टॉप केली पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांनी पास झालं पाहिजे आणि आपल्या कोचिंग क्लासचं नाव राज्यभरात नव्हे तर संपूर्ण देशभरात झालं पाहिजे. आपल्या क्लासची मुलं कशी खूप जास्त मार्कांनी पास होतात वगैरे किंवा नीट क्लिअर करतात हे त्याला दाखवून द्यायचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी हा सगळा फुल प्रूफ प्लॅन रचला होता. अर्थात केवळ प्रसिद्धी हे एकमेव उद्दिष्ट नव्हतं, तर त्यामधून करोडो रुपये कमवणं हे सुद्धा उद्दिष्ट होतं. त्यामुळेच मग त्यानं एक प्लॅन रचला. या प्लॅनच्या नुसार एन.टी.ए. ज्यांच्याकडून ही सगळी परीक्षा राबवली जाते त्यांच्याबरोबर हा स्वतः सुद्धा कुलकर्णी जो प्रोफेसर आहे तो सुद्धा काम करायचा. त्यामुळे त्याला प्रश्नपत्रिका आधीच माहिती असल्याची एक प्राथमिक माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने समोर येते की त्याला प्रश्नपत्रिका माहित होती. त्याला काही प्रश्न माहिती होते जे नक्की येणार होते. त्यामुळे त्याच आधारावरती त्यानं हा जो एक गेस लीक पेपर जो झालेला आहे तो गेस पेपर त्यानं काढलेला होता आणि हाच पेपर तो विद्यार्थ्यांना पुढे पाठवत होता. मात्र या सगळ्याचं एक रॅकेट होतं, एक चेन होती. या चेन मध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरली ती पुण्यातली एक महिला जिचं नाव आहे मनीषा वाघमारे. मनीषाला ऑलरेडी अटक झालेली आहे वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे. मात्र ही जी मनीषा वाघमारे आहे तिच्यावर जबाबदारी काय होती? तिचं मुळात एक पार्लर आहे. मात्र या पार्लरमध्ये येणाऱ्या उच्चभ्रू महिला असतील किंवा आजूबाजूला असलेले कोचिंग क्लासेस असतील त्या सगळ्यामध्ये हळूहळू कुठेतरी लक्ष घालायचं, विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट बनवायचे आणि त्याच्या माध्यमातून कोणते विद्यार्थी गरजू आहेत, फार जास्त हुशार नाहीयेत, पण पैसे खूप आहेत, अतिश्रीमंत आहेत, जे लाखो रुपये देऊन हा पेपर विकत घेऊ शकतात, असे विद्यार्थी हेरण्याचं काम हे या मनीषावरती होतं. ही मनीषा विद्यार्थी हेरायची आणि पुढे धनंजय लोखंडे नावाच्या अहिल्यानगरच्या आरोपीपर्यंत त्याला पोहोचवायची, या विद्यार्थ्यांना पोहोचवायची, त्यांचं कॉन्टॅक्ट करून द्यायची आणि मधल्या मध्ये मध्यस्थी म्हणून तिला तिचं कमिशन मिळत होतं. आता जेव्हा तिने हे सगळे अनेक विद्यार्थी आतापर्यंत तिने या सगळ्या प्रकरणामध्ये गोवले आणि या रॅकेट पर्यंत आणून पोहोचवले, त्यानंतर असं झालं की परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी हा जो पी.व्ही. कुलकर्णी नावाचा प्रोफेसर आहे त्यानं त्याच्या इथल्या जो पुण्यातला जो त्याचा क्लास आहे या क्लासमध्ये एक विशेष एक स्पेशल कोचिंग क्लास किंवा स्पेशल अशी एक बॅच त्यानं भरवलेली होती, जिथे तो अशाच विद्यार्थ्यांना बोलवलं गेलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी त्याला लाखो रुपये दिलेले आहेत या रॅकेटला आणि त्याच्या बदल्यात या विद्यार्थ्यांसमोर काही असे प्रश्न द्यायचे होते जे प्रश्न तंतोतंत मेन एक्झाम मध्ये सुद्धा येतील आणि त्याची उत्तरं नेमकी कशी लिहायची हे सगळं शिकवलं गेलेलं होतं. आता हे प्रकरण विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाईन पद्धतीने पुण्यामध्ये पोहोचलं. मात्र तिथून पुढच्या इतर शहरांमध्ये मात्र हे ऑनलाईन पद्धतीने पोहोचलं.
ते असं की हा जो गेस पेपर होता, हा गेस पेपर पुण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आल्याच्या नंतर या मनीषा वाघमारे असेल किंवा या कुलकर्णी यांनी मिळून हा पेपर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचवला. ज्यांना आतापर्यंत या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे अशा अनेकांकडे हा पेपर गेलेला होता. ज्यामधलं मुख्य नाव आहे अर्थातच शुभम खैरनार, त्यानंतरचं धनंजय लोखंडे, असे वेगवेगळे तरुण, वेगवेगळ्या शहरातले तरुण ज्यांचं बॅकग्राऊंड कुठेतरी मेडिकल बॅकग्राऊंड आहे, अशा अनेकांपर्यंत हे पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये पाठवले गेलेले होते, पीडीएफच्या स्वरूपामध्ये. आणि मोस्टली हे सगळं जे काही चालत होतं हे एका टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून चालत होतं. बरेचसे पुरावे कुठेही सोशल मीडियावरती राहू नयेत म्हणून टेलिग्रामचा वापर केला जात होता. कारण टेलिग्रामचे सगळे जे बोट्स आहेत किंवा टेलिग्रामचा जो डेटा सेंटर आहे, क्लाउड स्टोरेज जे काही आहे, हे सगळं परदेशात होतं. त्यामुळे तिथून डेटा रिकव्हर करणं खूप जास्त अवघड होतं. त्यामुळे टेलिग्रामचा वापर या सगळ्यात केला गेला होता. मात्र इथेच मेन माशी शिंकली असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा हा पेपर ऑनलाईन स्वरूपानं व्हायरल केला जात होता, ज्यांनी पैसे दिले त्यांनाच हा पेपर मिळत होता, त्यामध्ये असं घडलं की गुरगाम असेल किंवा जयपूर असेल अशा वेगवेगळ्या परराज्यातील शहरांमध्ये सुद्धा हा पेपर पोहोचलेला होता. तशाच पद्धतीनं हा पेपर एका विद्यार्थ्याच्या पालकापर्यंत सुद्धा पोहोचला. त्यांनी सुद्धा हा पेपर खरेदी केलेला होता. मात्र हा जो विद्यार्थी होता ज्याच्यासाठी हा पेपर घेतला गेला होता, या विद्यार्थ्याची नियत फिरली असं म्हणावं लागेल. त्याला सुद्धा असं वाटलं की या पेपरच्या माध्यमातून आपणही लाखो रुपये कमवू शकतो, म्हणून त्यानंच हा पेपर इतर काही कोचिंग क्लासेसला पाठवला, काही टेलिग्रामच्या ग्रुपवरती तो विकला आणि त्यातून आपल्याला पैसे मिळतील असं या विद्यार्थ्याला वाटलं. मात्र तिथेच ही बातमी लीक झाली आणि पेपर व्हायरल झालाय. पेपर आधीच फुटलेला होता. ही बातमी संपूर्ण भारतामध्ये पसरली आणि त्यानंतर या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला. मग इन्क्वायरी बसली आणि आतापर्यंत या प्रकरणामध्ये तब्बल 9 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यातले 2 प्रोफेसर आहेत. हेच दोघे जण सुद्धा या प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचं म्हटलं जातंय, ज्यातला मुख्य आहे अर्थातच पी.व्ही. कुलकर्णी. आता हा पी.व्ही. कुलकर्णी सुद्धा पोलिसांच्या अटकेत आहे. इतर 9 जण अटकेत आहेत. या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांकडून चौकशी करून आणखी या रॅकेटमध्ये कोण कोण सामील होतं, कशा पद्धतीनं पेपर फोडले गेले होते आणि या आधी सुद्धा असं काही घडलं होतं का, हे सगळंच आता शोधलं जाणार आहे. या तपासाच्या अंती अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. हा सगळा करोडोंचा व्यवहार आहे. जेवढं लहान हे प्रकरण वाटतं तेवढं अजिबात नाहीये. 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ झालेला आहे. 3 विद्यार्थ्यांनी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या सुद्धा केल्या. त्यामुळे विद्यार्थी किती जास्त टेन्शन मध्ये आहेत, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांच्यावरती हे किती मोठं संकट आहे हे यातून स्पष्ट होतंय. राहिला प्रश्न मनीषा वाघमारेचा. मनीषा वाघमारे ही या सगळ्यांपेक्षा थोडीशी वेगळी. हे सगळे जर पाहिले तर कोणी प्रोफेसर आहे, कोणी डॉक्टर आहे, एका कडीतले सगळे हे बॅकग्राऊंडचे लोक आहेत. मात्र मनीषा वाघमारे नेमकी या सगळ्यांना अटॅच कशी झाली का, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कशी आली, ते सुद्धा प्रकरण अतिशय इंटरेस्टिंग आहे. मनीषाच्या स्वतःच्या मुलीला सुद्धा डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी तिला सुद्धा या एंट्रन्स एक्झाम पास करण्यासाठी ती सुद्धा अशाच काही या कोचिंग क्लासेस असतील किंवा ज्यांच्याकडून मदत होईल, गायडन्स मिळेल, अशा लोकांच्या शोधात होती. 2-3 वर्षांपूर्वी तिच्या स्वतःच्या मुलीसाठी तिनं अशा काही ॲडव्हर्टाईज पाहिल्या होत्या, ज्या माध्यमातून आम्ही नीट क्लिअर करून देतो वगैरे अशी सगळी आश्वासनं दिली गेली. मनीषाने स्वतः सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या मुलीसाठी लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेले होते, दिलेले होते. मात्र तिच्या बरोबर फ्रॉड झाला. तिची मुलगी या सगळ्यामध्ये या एक्झाम्स क्रॅक करू शकली नाही किंवा या सगळ्यामध्ये मुळातच ज्यांना तिने पैसे दिले होते ते सगळे लोक फ्रॉड निघालेले होते. मात्र नंतर ती याच सगळ्याच्या माध्यमातून या कडीशी जोडली गेली आणि त्यानंतर तिनं लाखो रुपये या सगळ्यामधून उकळले. विशेष म्हणजे रेट कार्ड ठरलेलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्याला किती प्रश्न हवे आहेत त्यानुसार काही लाखांचा व्यवहार होत होता आणि हा सगळा व्यवहार करण्यासाठी मनीषा वाघमारे हिच्या नावे एक स्वतंत्र बँक अकाउंट सुद्धा ओपन केलेलं होतं. त्यामध्येच हे सगळे पैसे ट्रान्सफर होत होते. कुणीही स्वतःच्या अकाउंटवरती हे सगळे पैसे घेत नव्हतं. नंतर या पैशांचं डिस्ट्रीब्युशन होणार होतं आणि हे पैसे आपापसात वाटले जाणार होते, अशी एकंदरीत माहिती समोर येते. सीबीआयने हे बँक अकाउंट जे आहे ते सुद्धा आता सील केलेलं आहे. त्यामुळे आणखी महत्त्वाची माहिती या सगळ्यामधून समोर येणार आहे. अजून हे प्रकरण कुठकुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि किती सगळे आरोपी या रॅकेटमध्ये सहभागी आहेत हे पुढच्या काही दिवसांच्या तपासानंतरच समोर येईल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.